Hello and welcome all. Today we will see theories of staining and types of staining. So in previous lecture we have seen some basic terminologies related to staining. So what does this staining means? Staining is a technique which is used to enhance and contrast a biological specimen at a microscopic level. म्हणजे स्टेनिंग काय आहे? ही टेक्निक आहे बायोलॉजिकल स्पेसिमनला रंगवण्याची. आता बायोलॉजिकल स्पेसिमन म्हणजे ते टिश्यूज असू शकतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू शकतात किंवा सेल्स असू शकतात. तो या बायोलॉजिकल स्पेसिमनला आर्टिफिशियली रंगवण्याची एक टेक्निक आहे, जेणेकरून आपण या बायोलॉजिकल स्पेसिमन जे की ट्रान्सपरंट असतात त्यांना मायक्रोस्कोपमधून बघू शकू. याची जी टेक्निक आहे त्याला म्हणतात स्टेनिंग. आता का करायची स्टेनिंग? तर आपल्याला माहीत आहे मायक्रोबायोलॉजीबद्दल बोलायचं झालं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सेमी ट्रान्सपरंट असतात. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जनरली सराउंडिंग इन्व्हायरमेंटच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इतकाच असतो. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्याला शॉर्टमध्ये RI म्हणतात. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे जेव्हा लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाते तेव्हा ते कशा प्रकारे लाईट रेज बेंड होतात ते मोजण्याचं एक माप आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे समजा ही एक स्लाईड आहे, या स्लाईडवर हा जो आपण बॅक्टेरियल स्मिअर केलेला आहे ज्याला स्टेन करायचा आहे, जेव्हा यावर या एअरमधून ग्लास स्लाईडवर किंवा या बॅक्टेरियल स्मिअरवर लाईट पडलेला आहे आणि तो आता कशा प्रकारे रिफ्रॅक्ट होतो मोजण्याचं माप म्हणजेच हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज हाऊ लाईट रेज बेंड वेन दे पास फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात they have refractive index approximately equal to the refractive index of surrounding environment. In case of when we prepare a smear on glass slide, in case of this glass slide, refractive index of microorganism, let us say bacteria, will be as equal to the refractive index of this glass slide. त्यामुळे काय होतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असल्यामुळे आपण त्यांना बघू शकत नाही. दे आर सेमी ट्रान्सपरंट. सो टू इन्क्रीज द विजिबिलिटी अँड टू डेव्हलप अ बेटर कंट्रास्ट विथ द सराउंडिंग, हिअर इन केस glass slide, let us say glass slide. So to increase the visibility and to develop a better contrast, staining is used. कशासाठी करायची स्टेनिंग? तर जे काही मायक्रोस्कोपिक आणि सेमी ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांना विजिबल करण्यासाठी स्टेनिंग वापरतात. दुसरा एम काय आहे? आता हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया असतील, त्यांचा आपल्याला जर मॉर्फोलॉजी स्टडी करायची असेल म्हणजे त्यांचा साईज शेप याचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी स्टेनिंग करणे गरजेचं आहे. तिसरा ऑब्जेक्टिव्ह किंवा एम स्टेनिंगचा, तर जे काही एक समजा बॅक्टेरिया आहे, आता हा बॅक्टेरिया याच्यावर काही कंपोनंट्स असतील, लेट अस से कॅप्सूल. तर हे काय झालं, त्याचा एक्स्ट्रा सेल्युलर कंपोनंट किंवा त्याला काय म्हणलं जाते एक्सटर्नल स्ट्रक्चर किंवा बॅक्टेरियाच्या मधले म्हणजे काय असेल, त्याचं जेनेटिक मटेरियल असेल किंवा रायबोझोम्स असतील, त्यांना स्टेन करण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी स्टेनिंग गरजेचे आहे. सो टू रिव्हील द इंट्रासेल्युलर म्हणजे जे काही आतमध्ये कंपोनंट्स आहेत किंवा एक्स्ट्रा सेल्युलर जे काही एक्सटर्नल स्ट्रक्चर्स आहेत ते. सो टू रिव्हील द एक्स्ट्रा सेल्युलर अँड इंट्रासेल्युलर कंपोनंट्स ऑफ दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स स्टेनिंग इज डन. चौथा एम काय म्हणता येईल, ही स्टेनिंग का करायची? तर टू डेमॉन्स्ट्रेट प्युरिटी ऑफ कल्चर किंवा कंटॅमिनेशन आहे की नाही. समजा तुमच्याकडे एक कल्चर आहे बॅक्टेरियल कल्चर, लेट अस से दिस इज अ टेस्ट ट्यूब. नाउ इन दिस टेस्ट ट्यूब यू हॅव अ सॅम्पल. आता हे सॅम्पल प्युअर कल्चर आहे. आता याच्यामध्ये काही समजा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. प्युअर कल्चर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये की एकच प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, सिंगल मायक्रो ऑर्गॅनिझम विल बी देअर. आता याच्यामध्ये प्युअर कल्चर आहे म्हणजे हे कल्चर जे काय आहे त्याच्यामध्ये एकच प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ज्याला काय म्हटलं जाईल, इफ दॅट ग्रोथ इज अनवॉन्टेड दॅट इज कॉल्ड एज कंटॅमिनेशन. तर हे जे काही तुमच्याकडे बॅक्टेरियल सॅम्पल आहे ते प्युअर कल्चर आहे की ते कंटॅमिनेटेड आहे ते शोधण्यासाठी स्टेनिंग केल्या जाते. नेक्स्ट एम वी कॅन से स्टेनिंग इज क्लिनिकली इम्पॉर्टंट. कशासाठी क्लिनिकली इम्पॉर्टंट आहे? तर डिसीज डायग्नोज करण्यासाठी. हे कसं केलं जाते? सो सपोज इन पॅथॉलॉजी लॅब देर इज अ सॅम्पल विच हॅज बीन ऑब्टेन्ड फ्रॉम अ पेशंट. तर ते जे सॅम्पल आहे त्याचं प्रायमरी लेवलचं आयडेंटिफिकेशन एखाद्या पॅथोजेनिक बॅक्टेरियाचं असेल किंवा फंगल कल्चरचं असेल तर ते स्टेनिंगनं केलं जाते. म्हणजे जे काही सॅम्पल आलेलं आहे, whether that bacteria is gram positive or negative, acid fast or non acid fast. acid fast काय आहे? इट इज अ डिफरन्शियल स्टेनिंग. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस हा जो बॅक्टेरिया आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग TB, त्याची आयडेंटिफिकेशनची एक स्टेनिंग मेथड आहे. हे जे काही स्टेनिंग आहे
It acts as a primary level of identification for diagnosis of diseases, also to determine the course of treatment. So हे झाले स्टेनिंगचे ऑब्जेक्टिव्स किंवा एम्स ऑफ स्टेनिंग, स्टेनिंग का करायची किंवा स्टेनिंगचे काय महत्त्व आहे. नेक्स्ट पॉईंट इज डेव्हलपमेंट ऑफ स्टेनिंग मेथड किंवा हिस्ट्री म्हणूयात स्टेनिंगची. आता स्टेनिंग पहिल्यांदा कोणी वापरली तर इन लिटरेचर इट इज सेड दॅट 1714 अँटोनी व्हॉन लिव्हनिक इज द फर्स्ट वन टू गेट क्रेडिट ऑफ युझिंग स्टेन्स फॉर बायोलॉजिकल स्पेसिमन. त्यांनी काय केलं होतं, मसल्सला स्टेन करण्यासाठी सॅफ्रॉन वापरलं होतं. त्यानंतर गोपर्ट अँड कॉन नावाचे हे 2 सायंटिस्ट आहेत, त्यांनी 1849 कॅरमॅन नावाचा एक डाय वापरला होता. अँड इन 1863 1863 वॉल्डियरनी हेमॅटोझायलिन इज अ नॅचरल स्टेन. So these scientists used that natural stain. Then a major advance was the introduction of aniline dyes. aniline dyes काय असतात, हे ऑर्गॅनिक डाईज आहेत ज्याच्यामध्ये ॲनिलिन नावाचा ग्रुप असतो. क्रिस्टल वॉलेट इज अन एक्झाम्पल ऑफ ॲनिलिन डाय. तर 1856 ॲनिलिन डायचा पहिल्यांदा उपयोग झाला बायोलॉजिकल स्पेसिमनला स्टेन करण्यासाठी. त्यापूर्वी ते कशासाठी वापरले जायचे, ते तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये फॅब्रिकला स्टेन करण्यासाठी वापरले जायचे. सो इन दिस वे various dyes and stains have been used for staining biological specimen. Now those biological specimen can be tissue, cells or microorganisms. आता आपण बघूयात theories of staining. आतापर्यंत आपण काय पाहिलं, स्टेनिंग काय आहे, ती का करायची, स्टेनिंगचा उद्देश काय आहे. आता हे समजून घेणं गरजेचं आहे की ही जे काही स्टेन आहे ते पर्टिक्युलर एखाद्या समजा सेल वॉलला स्टेन करायचं असेल तर ते सेल वॉललाच कसे अटॅच होतात. किंवा जर आपण ग्राम स्टेनिंगबद्दल बोललं तर हाऊ डीज ग्राम स्टेन डिफरन्शिएट्स बिटवीन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. तर स्टेनिंग हे पर्टिक्युलर एखाद्या साईटला कसे अटॅच होते त्याचे काही थेरीज प्रपोज केल्या होत्या. आता यांना बेसिकली 2 भागामध्ये विभागलेलं आहे, फिजिकल थेअरी आणि केमिकल थेअरी. पहिल्यांदा आपण फिजिकल थेअरी पाहूयात. फिजिकल थेअरीचं काय म्हणणं आहे, फिजिकल थेअरी म्हणते की जे काही बायोलॉजिकल स्पेसिमन्स आहेत किंवा समजा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना जो आपण रंग देण्यासाठी स्टेन वापरतो तो स्टेन काहीतरी त्यांच्यामध्ये स्टेनमध्ये आणि बॅक्टेरियल सेलमध्ये व मायक्रोबियल सेलमध्ये कुठल्या तरी प्रकारची फिजिकल रिॲक्शन होती. त्यामुळे ते स्टेन त्या बॅक्टेरियावर चिटकतो किंवा बॅक्टेरिया तो स्टेन घेतो. फिजिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, फिजिकल रिॲक्शन म्हणजे जे काही स्टेन आहे आणि मायक्रोबियल सेल आहे जिला स्टेन करायचे त्यांच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन होईल विदाउट फॉर्मेशन ऑफ एनी न्यू कंपाऊंड. आता याच्यामध्ये काही फिजिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व असतील, जसं की पहिले सांगितलं. तर कुठल्या फिजिकल रिॲक्शन्स असतील, तर फिजिकल थेअरीचं म्हणणं आहे की एक तर ॲड्झॉर्प्शन असेल, ॲब्झॉर्प्शन असेल किंवा ऑस्मोसिससारख्या फिजिकल रिॲक्शन्स होतील कुणामध्ये, स्टेनमध्ये आणि या बॅक्टेरियल सेलमध्ये. सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल विच वी वॉन्ट टू स्टेन अँड दीज आर स्टेन मॉलिक्युल्स. आता ॲड्झॉर्प्शन म्हणजे काय, ॲड्झॉर्प्शन ही एका लार्ज बॉडी, इथे कोण आहे, ही बॅक्टेरियल सेल आहे समजा. तर या बॅक्टेरियल सेलची प्रॉपर्टी आहे जेणेकरून ते काय करते, हे जे काही स्टेन मॉलिक्युल्स आहेत ते मायन्यूट, आता हे दे आर मायन्यूट ॲज कम्पेअर टू दिस बॅक्टेरियल सेल. तर ही बॅक्टेरियल सेल फिजिकली अट्रॅक्ट्स these minute particles and as a result they gets adsorbed on this bacterial cell. Adsorb म्हणजे त्यावर चिटकतात हे स्टेन मॉलिक्युल्स. दिस इज ॲड्झॉर्प्शन. तर ॲब्झॉर्प्शन काय म्हणते, हे जे काही स्टेन मॉलिक्युल्स आहेत ते या बॅक्टेरियल सेलमध्ये ॲड्झॉर्ब झाल्यानंतर दे विल बी ॲब्झॉर्ब्ड, सेलमध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि त्यामुळे जे काही सेल असेल किंवा सेल कंपोनंट्स असतील ते स्टेन होतील. थर्ड वन इज ऑस्मोसिस. ऑस्मोसिस काय म्हणते, याच्यामध्ये सॉल्वंटची मूवमेंट होते, कुठून, सोल्यूट ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्यूट ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. तर ही आहे फिजिकल थेअरीज. सारांश सांगायचं झालं तर समजा जेव्हा आपण एखाद्या बॅक्टेरियाला स्टेन करतो तर तो स्टेन एखाद्या नवीन केमिकल कंपाऊंडमध्ये बदलत नाही. म्हणजे समजा ही बॅक्टेरियल सेल आहे जिला आपण आता स्टेन केलेलं आहे. सपोज दिस इज रेड इज अ स्टेन. आता या बॅक्टेरियल सेलला आपण स्टेन केलं आहे, समजा हे कॉंगो रेड आहे. सो दिस नाव बॅक्टेरियल सेल इज कलर्ड, स्टेन झालेली आहे. आता जर याला आपण वॉटरने असेल किंवा अल्कोहोलसारखा डिकलरायझिंग एजंट वापरून ही स्टेन आपण रिमूव्ह केला जाऊ शकतो. सो वी कॅन इझिली एक्स्ट्रॅक्ट दिस स्टेन. तर फिजिकल थेअरीचं काय म्हणणं आहे, ही जी काही स्टेन या बॅक्टेरियल सेलवर चिकटलेली आहे, बॅक्टेरियल सेलनी घेतलेली आहे,
नाउ दिस मे बी ॲब्झॉर्ब्ड और ॲब्झॉर्ब्ड. ॲब्झॉर्ब म्हणजे त्यावर चिटकणे, ॲब्झॉर्ब म्हणजे त्यामध्ये आतमध्ये शोषून घेतले आहे ते स्टेन मॉलिक्युल्स. तर फिजिकल थेअरीचं म्हणणं आहे की हे जे काही स्टेन मॉलिक्युल्स आहेत त्या स्टेन मॉलिक्युलमध्ये आणि या बॅक्टेरियामध्ये फक्त फिजिकल रिॲक्शन आहे, ज्याच्यावरून हे काही स्टेन मॉलिक्युल्स आहेत ते एखाद्या नवीन कंपाऊंडमध्ये न बदलता जर आपण डिकलोरायझिंग एजंट वापरले किंवा वॉटर वापरले तर त्याने आपण हे ते परत एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ही झाली फिजिकल थिअरी. दुसरी आहे केमिकल थिअरी. केमिकल थिअरी काय सांगते, जो काही मायक्रोबियल सेल किंवा बॅक्टेरियल सेल स्टेन करायचा आहे आणि स्टेन मॉलिक्यूल यांच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचे केमिकल रिॲक्शन होईल. फॉर एक्झाम्पल, here this is a semi-transparent bacterial cell. Now this semi-transparent bacterial cell has a negative charge. Now if we want to stain this bacterial cell which is having a net negative charge, we need to use a stain which is having a positively charged chromogen group. Now this positively charged chromogen group stain is called as a basic stain or cationic stain. So when we use such a positively charged basic stain for staining this bacterial cell, we get a stained bacterial cell. काय झालं इथे, बॅक्टेरियल सेलवर कुठला चार्ज होता, निगेटिव्ह चार्ज. या स्टेनवर कुठला चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस टू अपोजिटली चार्ज्ड पार्टिकल्स अट्रॅक्ट इच अदर, सो दे फॉर्म सम काइंड ऑफ बॉन्ड. इथे याला काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड असतो तो, जो की या अपोजिटली चार्ज्ड पार्टिकल्समध्ये होतो. आणि ह्या बॉन्डनी काय केलं, बॅक्टेरियाला स्टेन केलं. यामध्ये काय झालं, अ केमिकल रिॲक्शन इज इन्व्हॉल्व्ड फॉर स्टेनिंग बॅक्टेरिया सेल. हे झालं केमिकल थिअरी. आता केमिकल थिअरीमध्ये काय असेल, काही केमिकल रिॲक्शन्स असतील. फिजिकल थिअरीमध्ये काय बघितलं होतं, मायक्रोबियल सेल स्टेन होतात तर कुठल्या तरी फिजिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व असतात, जसं की ॲब्झॉर्प्शन, ॲब्झॉर्प्शन और ऑस्मोसिस. केमिकल थिअरी म्हणते की काहीतरी केमिकल रिॲक्शन्स असतील जेणे की हे बॅक्टेरियल सेल किंवा मायक्रोबियल सेल्स स्टेन होतात. कुठल्या केमिकल रिॲक्शन्स असतात, तर यामध्ये काही कोलंबिक इंटरॅक्शन्स असतील. याचे एक्झाम्पल आहे आयोनिक बॉन्ड किंवा यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड, साल्ट लिंक. हे काय आहेत, कोलंबिक इंटरॅक्शन्स आहेत. काही नॉन कोलंबिक इंटरॅक्शन्स असतात, जसं की वंडरवॉल बॉन्ड असेल, हायड्रोजन बॉन्डिंग असेल, चार्ज ट्रान्सफर फेनॉमेना असेल. सो दिस वंडरवॉल बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग अँड चार्ज ट्रान्सफर फेनॉमेना, दे आर नॉन कोलंबिक फोर्सेस और नॉन कोलंबिक इंटरॅक्शन्स. किंवा तिसरं काहीतरी असेल ज्याला की हायड्रोफोबिक इंटरॅक्शन म्हणतात. हायड्रोफोबिक इंटरॅक्शन, कोलंबिक इंटरॅक्शन्स, नॉन कोलंबिक इंटरॅक्शन्स, दीज आर केमिकल रिॲक्शन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टेनिंग. हे येते केमिकल थिअरीमध्ये. तर केमिकल थिअरीमध्ये फर्स्ट आहे आयोनिक बॉन्ड. ही काय आहे, इलेक्ट्रिकल किंवा कोलंबिक इंटरॅक्शन आहे, जिलाच काय म्हणतात, साल्ट लिंकेज किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक बाइंडिंग म्हणतात. आयोनिक बॉन्ड हे कोणामध्ये होते, दोन अपोजिटली चार्ज पार्टिकल्समध्ये होतात. जसं की मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं, एक बॅक्टेरियल सेल आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता याला स्टेन करायचं असेल तर क्रिस्टल वॉलेटसारखे आपण पॉझिटिव्हली चार्ज किंवा कॅटॉनिक स्टेन वापरू शकतो. किंवा याच्यामधला एखादा सेल कंपोनंट आहे, समजा पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन आहे, त्याला जर स्टेन करायचं असेल तर आपण काय वापरणार, अनायनिक स्टेन वापरणार किंवा त्यालाच काय म्हणतात, ॲसिडिक स्टेन वापरणार, ज्याच्यावर नेट कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. तर या दोन अपोजिटली चार्ज्ड पार्टिकलमध्ये जी काही इंटरॅक्शन होते त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक बाइंडिंग. आता याच्यामध्ये काही केसमध्ये डिफरन्शिएटिंग सॉल्वंट्स वापरावे लागतात, त्यालाच काय म्हणतात, डिकलोरायझिंग एजंट. कशामुळे, जसं की ग्राम स्टेनिंगमध्ये क्रिस्टल वॉलेट हा प्रायमरी स्टेन वापरले जातात आणि त्यानंतर ग्राम्स आयोडीन हा मॉडर्न वापरला जातो. आणि या प्रायमरी स्टेनचा आणि मॉडर्नचं जे कॉम्प्लेक्स तयार होते त्याला म्हणतात CVI कॉम्प्लेक्स. CVI काय असते, ग्राम स्टेनिंग बघते वेळेस आपण डिटेलमध्ये पाहूयात. CVI म्हणजे क्रिस्टल वॉलेट ट्रायोडाइड कॉम्प्लेक्स असते. आता हे ग्राम स्टेनिंग जे आहे इट इज यूज्ड फॉर डिफरन्सिएशन ऑफ दिस ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आता हे समजा दोन बॅक्टेरिया आहेत, याच्यामधला एक ग्राम पॉझिटिव्ह आहे, एक ग्राम निगेटिव्ह आहे. तर हे जे काही CVI कॉम्प्लेक्स आहे तर हे दोन्ही बॅक्टेरिया ते घेतात, त्यांच्या सेल वॉलमध्ये क्रिस्टल वॉलेट आणि मॉडर्न जो काही ग्राम सायडिन आहे तो दोन्हीच्याही सेल वॉलमध्ये बसतो. यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक बाइंडिंग झालेली आहे. आता आपल्याला हे दोन्ही डिफरन्शिएट करायचे आहेत, पण इथे दोघांनीही क्रिस्टल वॉलेट स्टेन घेतला तर या दोन्हीपैकी एकामधून जो की ग्राम निगेटिव्ह असेल त्याच्यामधून हा जो काही प्रायमरी स्टेन आहे तो निघून जाणं गरजेचं आहे. त्यासाठी इथे डिफरन्शिएटिंग सॉल्वंट वापरतात, सो ॲज टू डिफरन्शिएट बिटवीन
these two bacteria. आता हे जो काही डिफरन्शिएटिंग सॉल्व्हेंट वापरला आहे तो कसा सिलेक्ट केला जातो, तर a differentiating solvent must have a low dielectric constant. Acetone किंवा इथेनॉल जे आहेत दे आर हॅव्हिंग लो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्यामुळे ते डिफरन्शिएटिंग सॉल्व्हेंट म्हणून वापरले जातात ग्राम स्टेनिंगमध्ये. सो दिस इज आयोनिक बॉन्डिंग किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक बाइंडिंग. दुसरं आहे वंडरवॉल इंटरॅक्शन. वंडरवॉल इंटरॅक्शन किंवा वंडरवॉल अट्रॅक्शन हे काय आहे, इट इज अ नॉन कोलंबिक फोर्स. म्हणजे काय, इट इज अ वीक फोर्स. दॅट नॉन कोलंबिक फोर्स इज अ शॉर्ट रेंज फोर्स. आणि याच्यामध्ये काय असतात तर डायपोल अट्रॅक्शन असते किंवा डिस्पर्शन फोर्सेस असतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर बाइंडिंग ऑफ दॅट स्टेन ऑन दॅट बॅक्टेरियल सेल. आता हे कोणामध्ये होते वंडरवॉल अट्रॅक्शन, इट इज जनरली फाउंड इन रिएजंट्स विच आर हॅव्हिंग लार्ज अरोमॅटिक सिस्टम्स. आणि एक्झाम्पल जायचं झालं तर हिस्टोलॉजीमध्ये इलास्टिनला जे स्टेन करण्यासाठी मिलर्सचं स्टेन वापरतात. त्यांचं प्रिन्सिपल काय आहे तर वंडरवॉल इंटरॅक्शन. इलास्टिन काय असते, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर गिविंग इलेस्टिसिटी टू लेट अस से स्किन और जे काय आपलं एक्सटर्नल इयर आहे त्याच्या कार्टिलेजमध्ये इलॅस्टिन नावाचं प्रोटीन असते. इलॅस्टिन इज अ प्रोटीन विच इज डेमॉन्स्ट्रेटेड और आयडेंटिफाईड बाय दिस मिलर स्टेन. एक्झाम्पल झालं वंडरवॉल इंटरॅक्शन. तिसरं उदाहरण आहे हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग इज अ केमिकल रिॲक्शन. इट इज अ नॉन कोलंबिक इंटरॅक्शन. कुणामध्ये होते हे हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग इज फॉर्म्ड बिटवीन ॲडजस्टंट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स, जसे की ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन असेल, अँड हायड्रोजन ॲटम. हे काय अगेन इट इज अ वीक बॉन्डिंग. नाउ दिस हायड्रोजन बॉन्डिंग इज नॉट फाउंड in aqueous solution such as water because it compete with the stain and biological specimen. Now this bacterial cell and particular, let us say these are the stain molecules. So here whatever the H2O molecules will be present, they will compete with these stain molecules and bacterial cell for formation of hydrogen bonding. So it is not found in a solution which is having water as a solvent. The next example is a charge transfer phenomena. आता यात काय होतं, यामध्ये एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो आणि एक इलेक्ट्रॉन डोनर असतो ज्यांच्यामध्ये की चार्ज ट्रान्सफर होऊन बॉन्डिंग तयार होते. सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल किंवा एक बायोलॉजिकल स्पेसिमन आहे ज्याला स्टेन करायचं आहे. तर या बायोलॉजिकल स्पेसिमनमधल्या कंपोनंट्सवर कुठला चार्ज आहे त्याच्यावर बेस्ड असेल की जो काही स्टेन आपण वापरला आहे तो कुठल्या कलरमध्ये ॲपियर होईल. याला मेटाक्रोमेशिया म्हणतात. जसं की एक्झाम्पल आहे रोमॅनॉस्की जिम्सा स्टेनिंग. आता याच्यामध्ये दोन मॉलिक्युल्स आहेत डायचे, कुठले तर इओसिन वाय आणि अज्युर बी. दिस इज अन अज्युर डाय. अज्युर डाय काय असते तर ही हिस्टोलॉजीमध्ये वापरतात बायोलॉजिकल स्पेसिमनच्या स्टेनिंगसाठी. दिस अज्युर डाईज किंवा अज्युर स्टेन्स जे असतात ते काय करतात तर मेटाक्रोमॅटिक प्रॉपर्टी असते त्यांच्याकडे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द केमिकल कंपोजिशन ऑफ पर्टिक्युलर टिश्यू, एखादा टिश्यू आहे त्याच्यामधला केमिकल कंपोजिशन काय आहे त्याच्यावर बेस्ड असेल की ते कुठल्या कलरमध्ये ॲपियर होईल. ही झाली मेटाक्रोमॅटिक प्रॉपर्टी कुणाची, या अज्युर स्टेनची. आता रोमॅनॉस्की अँड जिम्सा स्टेनिंगमध्ये काय होते तर क्रोमोझोम, न्यूक्लिअर क्रोमॅटिन आणि दुसरे जे काही साईट्स आहेत न्यूक्लिअर साईट्स त्यांच्यामध्ये चार्ज ट्रान्सफर होतो अँड दे ॲपियर इंटेन्स मेजेंटा कलर्ड. सो दिस इज अ डिफरंट कलर which has been appeared due to charge transfer between electron acceptor and electron donor. इथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण असतो तर अज्युर बी हा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो आणि इओसिन वाय हा इलेक्ट्रॉन डोनर असतो. दिस इज अ चार्ज ट्रान्सफर फिनॉमिना विच इज एन एक्झाम्पल ऑफ नॉन कोलंबिक फोर्स. नेक्स्ट वन इज हायड्रोफोबिक बॉन्डिंग. हायड्रोफोबिक बॉन्डिंग इज कम्प्लिटली अ डिफरंट काइंड ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यामध्ये काय होतं, हिअर मायक्रोबियल सेल, आता समजा बॅक्टेरियल सेल असेल किंवा सेल कंपोनेंट आहे. सपोज दिस इज अ बॅक्टेरियल सेल ज्याच्या की आपल्याला सेल कंपोनेंट समजा एक PHB आहे. PHB काय आहे ते ग्रॅन्युल्स असतात, स्टोरेज ग्रॅन्युल्स असतात ज्याला की पॉलीहायड्रॉक्सी ब्युटारेट म्हणतात. दे आर लिपिड इन नेचर. तर ते हायड्रोफोबिक आहेत, दे रिपेल वॉटर. त्यांना आपल्याला स्टेन करायचं आहे तर आपण जो काही सपोज दिस आर द स्टेनिंग पार्टिकल्स, हे स्टेनिंग पार्टिकल्स वापरले तर यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार झाल्यानंतर वॉटर मॉलिक्युल्स एक्सक्लूड होतात. सो दिस इज वॉट हायड्रोफोबिक बॉन्डिंग इज. वॉटर मॉलिक्यूल एक्सक्लूड कशासाठी होतात बिकॉज दीज टू ग्रुप्स ऑफ स्टेन अँड बॅक्टेरियल सेल दे आर स्टेबिलाइज्ड आणि हे शॉर्ट रेंज असते. एक्झाम्पल सांगायचं झालं तर PHB स्टेनिंग, पॉलीहायड्रॉक्सी ब्युटारेट स्टेनिंगमध्ये सुडान ब्लॅक बी वापरतात. सुडान ब्लॅक बी हा काय आहे, अ डाय आहे विच स्टेन्स पॉलीहायड्रॉक्सी ब्युटारेट लिपिड इन नेचर. दिस इज वॉट हायड्रोफोबिक बॉन्डिंग इज. नाउ स्टेनिंग.
एखादा बायोलॉजिकल स्पेसिमन कसा स्टेन होतो, तर इट इज ॲक्च्युली एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ कॉम्बिनेशन ऑफ बोथ फिजिकल थेअरी आणि केमिकल थेअरी. त्याला काय म्हणतात, फिजिको केमिकल थेअरी. म्हणजे बोथ फिजिकल इंटरॅक्शन आणि केमिकल इंटरॅक्शन विल बी इन्वॉल्व्ड in staining of that particular biological specimen. Next kind of chemical reaction is covalent bonding. Covalent bonding, now this is a very strong interaction, and once it is formed between a particular biological specimen and stain, it is not easily broken. Now this covalent bonding is seen in PAS staining. PAS काय आहे, पिरियोडिक ॲसिड शिफ्ट स्टेनिंग. याच्यामध्ये शिफ्ट रिएजंट वापरतात आणि कशासाठी वापरतात, तर पॉलिसॅकराइडच्या आयडेंटिफिकेशनसाठी. ग्लायकोजन असेल समजा, एखाद्या टिश्यूमध्ये ग्लायकोजन स्टोअर होतोय का, त्यासाठी वापरतात. त्याच्या आयडेंटिफिकेशनसाठी ही PAS स्टेनिंग वापरतात. किंवा फ्युजन स्टेन आहे, हा DNA साठी वापरतात, DNA स्टेन बाय फ्युजन स्टेन. तर या PAS स्टेनमध्ये काय होते, या दॅट बाइंड्स विथ कुठला रिएजंट असतो याच्यात, शिफ्ट रिएजंट. सो दॅट बाइंड्स विथ अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइड ग्रुप कुणामध्ये असेल, की शुगर ग्लायकोजनमध्ये असेल, कार्बोहायड्रेट पॉलिसॅकराइड. तर या ग्लायकोजन पॉलिसॅकराइडमधला जो काही अल्डिहाइड ग्रुप असेल त्याच्यासोबत बाइंड होईल हा शिफ्ट रिएजंट. त्यांच्यामध्ये जी काही इंटरॅक्शन असते दॅट इज अ कोव्हॅलंट बॉन्डिंग. सो दिस वॉज ऑल अबाउट केमिकल थिअरी ऑफ स्टेनिंग. आता बघूयात टाईप्स ऑफ स्टेनिंग. आता स्टेनिंगचे टाईप्स जे आहेत, स्टेनिंग कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इन टू ग्रुप्स. कुठले दोन ग्रुप्स, तर असे स्टेनिंग ज्याच्यामध्ये की सिंगल डाय वापरलं जाते युजिंग अ सिंगल स्टेन, आणि असे स्टेनिंग ज्याच्यामध्ये की दोन स्टेन्स वापरले जातील. आणि ते दोन जे स्टेन्स असतात दे आर ऑफ कंट्रास्टिंग स्टेन. कंट्रास्टिंग म्हणजे इथे जो काही दिसतोय, सपोज दिस इज अ येलो कलर्ड बॉक्स. ओके, हा जो काही पिवळ्या रंगाचा बॉक्स आहे त्याच्यावर जो काही फॉन्ट कलर वापरला हा टेक्स्ट दाखवण्यासाठी सिलेक्टिव्ह स्टेनिंग, तो कुठला कलर वापरला आहे, ब्लॅक कलर वापरला आहे. आता या ब्लॅकच्या ऐवजी जर व्हाईट कलर वापरला असता तर ते टेक्स्ट क्लिअरली विजिबल नसतं झालं. इथे जो काळ्या रंगाने टेक्स्ट वापरलेला आहे कशाच्या अगेन्स्ट, या येलो बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट, त्यामुळे तो काय जो आहे व्यवस्थित वाचता येतो. त्यांच्यामधला कंट्रास्ट जो आहे दॅट इज गुड इनफ टू क्लिअरली रीड दॅट टेक्स्ट. हे झालं कंट्रास्टिंग. सो ही जी काही दुसरी पद्धत आहे याच्यामध्ये दोन स्टेन्स वापरले जातात विच आर हॅविंग अ कंट्रास्ट विथ इच अदर. तर स्टेनिंगची पहिला टाईप आहे युजिंग अ सिंगल कलर. दुसरा आहे ज्याच्यामध्ये की दोन कंट्रास्टिंग स्टेन्स वापरले जातात. आता स्टेनिंग युजिंग अ सिंगल स्टेन कॅन बी डायरेक्ट स्टेन और इनडायरेक्ट स्टेन. डायरेक्ट स्टेनलाच पॉझिटिव्ह स्टेनिंग म्हणतात आणि इनडायरेक्ट स्टेनिंगलाच निगेटिव्ह स्टेन म्हणतात किंवा रिलीफ स्टेन म्हणतात. आता या दोहोंमध्ये काय फरक आहे, तर डायरेक्ट स्टेनमध्ये जो काही आपला बॅक्टेरियल सेल असेल किंवा मायक्रोबियल सेल असेल ती स्टेन केली जाते. उदाहरण आहे मोनोक्रोम स्टेनिंग. आता मोनो म्हणजे सिंगल, क्रोमा मीन्स कलर, एकच कलर वापरले जाते. तर हे निगेटिव्ह स्टेनिंगसुद्धा याच्यामध्ये सुद्धा एकच कलर वापरले जातो. मग दोघांमध्ये काय फरक आहे, इट इज अन इनडायरेक्ट मेथड ऑफ व्हिज्युअलायझिंग बॅक्टेरिया. इनडायरेक्ट मेथड कसं, तर याच्यामध्ये बॅक्टेरियल सेल स्टेन न करता बॅकग्राऊंड स्टेन केला जातो अँड बॅक्टेरियल सेल ॲपियर्स कलरलेस. सो इन डायरेक्ट स्टेन ऑब्जेक्ट इज स्टेन्ड, इन इनडायरेक्ट स्टेनिंग किंवा निगेटिव्ह स्टेनिंग बॅकग्राऊंड इज स्टेन्ड. हा फरक आहे या दोघांमध्ये. आता अशा स्टेनिंग ज्याच्यामध्ये की दोन स्टेन्स वापरले जातात, नाउ दॅट कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इन टू डिफरन्शियल स्टेनिंग अँड सिलेक्टिव्ह स्टेनिंग किंवा स्ट्रक्चरल स्टेनिंग म्हणतात त्याला. डिफरन्शियल स्टेनिंग काय असतात, तर हे काहीतरी डिफरन्शिएट करेल दोन ग्रुपमध्ये, म्हणजेच दोन ग्रुप्स याच्यामध्ये सेपरेशन असेल त्यांचं. एक्झाम्पल्स आहे ग्राम स्टेनिंग आणि ॲसिड फास्ट स्टेनिंग. आता ग्राम स्टेनिंगमध्ये काय होतं, ग्राम स्टेनिंगमध्ये ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह हे दोन बॅक्टेरिया डिफरन्शिएट केले जातात बेस्ड अपॉन देअर सेल वॉल कंपोजिशन. Acid fast staining is a differential staining in which acid fast bacteria and non-acid fast bacteria are differentiated. Acid fast आणि non-acid fast काय आहे हे आपण ते स्टेनिंग वेळेस बघणार आहोत. एवढंच लक्षात ठेवा, दिस acid fast staining is used for identification of acid fast bacteria, for example Mycobacterium species. सिलेक्टिव्ह स्टेनिंग काय असते, तर सिलेक्टिव्ह म्हणजे याच्यामध्ये काहीतरी एखादाच सेल कंपोनंट असेल तोच सिलेक्टिव्हली स्टेन केला जातो. म्हणजे स्पेसिफिकली टार्गेटेड कंपोनंट ऑफ सेल इज स्टेन्ड.
and it is used for visualization of structure. स्ट्रक्चरल स्टेनिंगही याला म्हणू शकतो. उदाहरण कुठले असतील तर सेल वॉल स्टेनिंग. आता ग्राम स्टेनिंग इज ऑल्सो यूज्ड फॉर स्टेनिंग सेल वॉल, बट इट इज अ डिफरन्शियल स्टेनिंग, कारण याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह हे जे दोन ग्रुप डिफरन्शिएट केले जातात. वॉल स्टेनिंगमध्ये फक्त जो काही सेल वॉल असेल एखाद्या बॅक्टेरियाचा तोच सिलेक्ट केला आणि त्यालाच स्टेन केलं, ही झाली सेल वॉल स्टेनिंग. PHB staining, as stated earlier in hydrophobic bonding, it is a polyhydroxybutyrate which are storage granules. They are stained. आता याच्यामध्ये बॅक्टेरिया वेगळ्या कलरचे अपियर होते आणि हे काही PHB आहेत ते आर अपियर इन डिफरंट कलर. नेक्स्ट एक्झाम्पल इज फ्लॅजेला. फ्लॅजेलाच आपण पर्टिक्युलर सिलेक्ट असा स्टेन करायचा विच विल स्टेन ओनली फ्लॅजेला. कॅप्स्यूल स्टेनिंग. कॅप्सूल स्टेनिंग, कॅप्सूल काय आहे, एक्स्ट्रा सेल्युलर कंपोनंट आहे बॅक्टेरियाचं, त्याला स्टेन करण्यासाठी जो काही स्टेनिंग वापरला जाईल दॅट विल स्टेन सायटोप्लाझम इन डिफरंट कलर अँड कॅप्सूल इन डिफरंट कलर. एंडोस्पोर स्टेनिंग, bacteria cell will appear in one color and spores which are synthesized by that bacteria will appear in another color. These are the structural stainings which are also called as selective staining. Whereas gram staining, acid fast staining, they are differential staining. What is indirect staining? Here object will not be stained, on the contrary background will be stained. Whereas in direct staining or positive staining, bacterial cell or object will be stained and background will appear colorless. So that is direct staining. So this was all about theories of staining and types of staining. We will meet soon with another lecture where we will see this direct staining in detail. Thank you.